मनपूर्वक शतशः आभार. ॲडव्होकेट नितीन भोईर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. विनय पाटील यांचं या ठिकाणी यथोचित स्वागत सन्मान या ठिकाणी आपण करणार आहोत. तर या पण जबरदस्त सामना मैदानाच्या आतमध्ये जो रंगताना पाहायला मिळेल. एका साईडला द ग्रेट मराठा जूचंद्र आणि अंकुश स्मृती दत्ताळी जूचंद्र या दोन संघांमध्ये सामना पाहायला मिळेल. एका साईडला मोहनदादा पाटील वेलकम, आपलं हार्दिक स्वागत करीत आहोत या क्रीडा नगरीमध्ये. निलेशजी मात्रे त्या ठिकाणी उपस्थित झाले, त्यांचं सुद्धा हार्दिक स्वागत करीत आहोत. संध्याकाळच्या सत्रात पुन्हा एकदा मात्र धुमाकूळ उडताना आपल्याला पाहायला मिळेल आणि या स्पर्धेमध्ये द ग्रेट मराठा जूचंद्र आणि अंकुश स्मृती दत्ताळी जूचंद्र या दोन संघांमध्ये सामन्याला सुरुवात होताना आपल्याला पाहायला मिळेल. दोन्ही संघ बलाढ्य आपल्याला पाहायला मिळतात आणि पहिले 4 षटकांसाठी मात्र या ठिकाणी धावतो समालोचन घेऊन येतील आमचे साथी समालोचक मंथनजी गरत. महान हे समाज कार्य करून जिंकलंय साऱ्यांचं मन. 4 चौघात आप्पांना आहे न्याराच मान. हे म्हणून साऱ्यांना आप्पांचा हाय अभिमान. जनसेवक नेता यो आमचा हाय लय भरदार. जनसेवक नेता यो आमचा हाय लय भरदार. त्याच कार्य लय दमदार. हितेंद्र ठाकूर साहेब धुरंधर आहेत एक नंबर. हितेंद्र ठाकूर साहेब धुरंधर आहेत एक नंबर. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत करीत आहोत. एका साईडला संघ पाहायला मिळतोय द ग्रेट मराठा जूचंद्र आणि अंकुश स्मृती दत्ताळी जूचंद्र या दोन संघांमध्ये सामना पाहायला मिळतोय. नाणेफेकीचा कौल जिंकला गेला अंकुश स्मृती दत्ताळी जूचंद्र या संघाने आणि प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा धाडस निर्णय घेतला गेला. आपण ही स्पर्धा पाहतोय. बहुजन विकास आघाडी ससूनवकर पुरस्कृत आमदार चषक 2021 हे शानदार आयोजन नियोजन ऑल इज वेल ही स्पर्धा पाहायला मिळते. एका साईडला कैवल्य पाटील अर्थातच बंधू पाहायला मिळतोय, तर एका साईडला फलंदाज आपण पाहू शकाल मिस्टर मितेश शिंगोटे, तर एका साईडला रवी वाघमारे एक अपकमिंग यंगस्टर आपण पाहू शकतात. हितेंद्र भोईर पाती जास्तीत जास्त मॅन ऑफ द सिरीज ज्या खेळाडूच्या नावावर आहे जूचंद्र गावामध्ये. एका साईडला निखिल पाटील सारखा एक अष्टपैलू खेळाडू आपण पाहू शकताय. सेलिमिडॉन क्षेत्रामध्ये एक क्षेत्ररक्षक पाहायला मिळतोय, तर नंतर शॉर्ट लेग गलीला एक क्षेत्ररक्षक आपण पाहू शकाल जितेश पाटील बंधू आपल्याला पाहायला मिळतोय, जो शॉर्ट थर्डमॅनला आहे. स्लिप पॉइंट क्षेत्रामध्ये एक क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळतोय. शॉर्ट एक्स्ट्राला आपण पाहू शकाल हितेश भोईर सेलिमिड ऑफ क्षेत्रामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. भावेश पुणेकर आमच्या कॉमेंट्री स्टुडिओमध्ये आहेत, त्यांचं सुद्धा हार्दिक स्वागत. 12th मॅन. सामन्याला सुरुवात दोन संघांमध्ये कडवी लढत, कडवा संघर्ष, चेंडू आणि फळी यांच्या मधलं द्वंद्व युद्ध पाहायला मिळतं. आज शेवटचा आणि अंतिम दिवस पाहायला मिळतो या स्पर्धेचा. वेलकम एका साईडला आपल्याला पाहायला मिळतोय स्वप्नील मुकादम आपण पाहू शकतात, एक उजव्या हाताचा सुंदर फलंदाज म्हणून ज्याची ओळख आपल्याला पाहायला मिळते. तर एका साईडला कैवल्य पाटील बंधू गोलंदाजी मार्कवर येताना एक वेगवान मारा करण्यासाठी सातत्याने तत्पर असणारा असा गोलंदाज पाहायला मिळतोय. दोन्ही संघ जूचंद्र गावातून बिलॉंग करताना पाहायला मिळतात. टेनिस क्रिकेटची पंढरी झाली ती जूचंद्र गाव आपण पाहतो. खऱ्या अर्थानं रांगोळीचं माहेरघर. पहिला चेंडू टॅप केला जातोय. चेंडू जितेश पाटील बंधूच्या हातामध्ये विसावला गेलाय. तत्पूर्वी एक धाव काही रोखूच शकणार नाहीयेत. मितेशने मात्र आपला अकाउंट ओपन केलं गेलंय आणि एकही धावेनिशी धावसंख्या जाऊन पोहोचते बिनबाद एक अशी स्थिती आपल्याला पाहायला मिळते. पहिला चेंडू मात्र यावेळेला आपण पाहतोय चेंडू निघून जातोय तो जितेशच्या हातामध्ये. तत्पूर्वी एक धाव येताना आपल्याला पाहायला मिळते. सुंदर अशा वातावरणात आज डे 3 आपण पाहू शकतायत. यष्टींच्या पाठीमागे मिस्टर दीपेश पाटील आपण पाहू शकतायत यष्टी रक्षणाची भूमिका साकारताना. पहिल्या षटकातील दुसरा चेंडू घेऊन येईल पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर येताना उजव्या हाताने कैवल्य पाटील बंधू. उजव्या हाताने गोलंदाजी करण्यासाठी पुन्हा एकदा राईट ओव्हर द विकेट. यावेळेला पाहिलं नाळला मात्र शफल झाले होते आणि त्याचंच कारण रवी वाघमारेला माहिती आहे.
आणि ज्या अनुषंगाने मात्र विरल नायर यांच्याकडे त्यांनी पाहिलं, परंतु या ठिकाणी आपण पाहतोय की त्यांना सुद्धा माहिती होतं चेंडू सरळ सोडून दिलाय, फेअर डिलिव्हरी आहे. आणि तत्पूर्वी मात्र जर आपण पाहिलं दीपेश पाटील याच्या हातामध्ये विसावला गेलाय. निर्धावच्या स्वरूपात चेंडूची सांगता होत असताना 2 चेंडूच्या समाप्तीनंतर 1 या धावसंख्येवर अप्रतिम हलक्याच्या हाताने फॉरवर्ड डिफेन्स पद्धतीने चेंडूला ओळखलं आणि तदनंतर मात्र चेंडूला फक्त डिफेन्स दिला गेला आणि 1 धाव वर्जित केली जाते. धावांची गती जर आपण पाहिली तर 3 चेंडूच्या समाप्तीनंतर 2 धावा या फलकावर पाहायला मिळतात. संत गतीने सुरुवात झाली. पॉवर प्लेचं बंधन आहे. पॉवर प्लेच्या बंधनात आतापर्यंत जर विचार केला तर 3 चेंडूचा खेळ झालाय आणि धावसंख्या जाऊन पोहोचते 2 या धावसंख्येवर. 2 रन्स ऑन द बोर्ड लागले आहेत. अगोदरच यावेळेला कहीं पे निगाह है कहीं पे निशाण अशा पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न जरूर केला गेला. टप्पा अचूक पद्धतीने होता. अगोदर मात्र यावेळेला मनसुबा होता की मोठा प्रहार करण्याच्या तयारीमध्ये आहे, परंतु चेंडू आणि फळीचा व्यवस्थित समन्वय झाला नाही. दीपेश पाटीलच्या हातामध्ये चेंडू विसावला गेलाय. 4 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या फलकावर द ग्रेट मराठा जुचंद्र या संघाची फक्त आणि फक्त 2 धावा या फलकावर पाहायला मिळत आहेत. यावेळेला ऑन साईडला पाहिलं न्यायालय चेंडूला मात्र यावेळेला जबरदस्त करारा प्रहार चेंडू सीमारेषा पार आणि मितेश शिंगोटीच्या बॅट मधून आलाय हा दमदार षटकार. वॉट अ शॉट. मॅक्झिमम 6 6 धावा. शिट्टी वाजणार हाय रे दादा, शिट्टी वाजणार हाय, फक्त शिट्टीच वाजणार हाय रे दादा, शिट्टी वाजणार हाय. थँक्यू. वेलकम बॅक. 5 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावर 8 या धावसंख्येवर आपण पाहू शकतायत. तो थोडासा उर्पित चेंडू होता, परंतु बॅटचं जे एलिव्हेशन होतं अप्रतिम पाहायला मिळालं. चेंडूला फक्त येऊन दिलं आणि सुंदररित्या पीक केला गेला. फ्लिकच्या माध्यमातून मात्र डीप मिड विकेट आणि डीप बॅकवर्ड स्क्युअर लेगच्या अगदी मधोमध चेंडूला यावेळेला दाढलं गेलं 6 धावांकरता. गुड शॉट बाय मितेश शिंगोटे. तर षटक क्रमांक पहिलाही प्रगतीपथावर आहे. चेंडू फेकून झाले. आतापर्यंत 5 चेंडूचा खेळ झालाय. मितेश शिंगोटे पुन्हा एकदा सज्ज होतोय कैवल्य पाटील बंधू याच्यासाठी. पुन्हा एकदा षडंपूलचा फटका पाहायला मिळतो. चेंडू मात्र निघून जाईल तर एकदा वर्जित केली जाते. सुंदर क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळतं कल्पेशच्या माध्यमातून. तत्पूर्वी 1 धाव येत असताना पाहायला मिळते. एकेरी धावसंख्या पहिल्या षटकांच्या समाप्ती अखेर धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावर 9 धावसंख्येवर. पहिले 4 चेंडू जर आपण पाहिले तर फक्त 2 धावा आणि तदनंतर 2 चेंडूवर 7 धावा. हे मात्र क्रिकेटमधील रणनीती आपल्याला पाहायला मिळते, कारण चेंडू जुना झाला होता आणि मितेश शिंगोटेने मात्र ओळखलं की कैवल्य पाटील याचे मात्र चेंडू जर आपण पाहिले तर थोडेसे स्लो येत आहेत आणि त्या कारणास्तव मात्र आता खेळपट्टीवर थांबून राहावं लागेल आणि त्या खेळपट्टीवर थांबण्याचा मात्र फायदा मिळाला मितेश शिंगोटेला. आणि पहिल्या षटकांचा खेळ होत असताना द ग्रेट मराठा जुचंद्र संघ जाऊन पोहोचतोय 9 या धावसंख्येवर. कोणताही गडी बाद झालेला नाहीये. घेऊया एक छोटासा ब्रेक. या ऐकूया आपण डीजेला. बहुजन सुखाय मंत्र गाजणार हाय, मंत्र गाजणार हाय, शिट्टी वाजणार हाय रे दादा, शिट्टी वाजणार हाय, फक्त शिट्टीच वाजणार हाय रे दादा, शिट्टी वाजणार हाय. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या 9 रन्स. पहिल्या षटकांचा खेळ झालाय. चला 2 संघाचे कर्णधार या MCC मालजीपाडा आणि समीक्षा टायगर बापाणे या दोन्ही संघाचे कर्णधार आपण नाणेफेकीचा कौल करण्यासाठी आमच्या टॉस बॉक्स मध्ये या 2-3 षटकांच्या समाप्तीनंतर आपण हजर राहायचं आहे. सेकंड राऊंडला सुरुवात होईल. धावसंख्या झालेली आहे ती 9 या धावसंख्येवर आपण पाहतोय. यावेळेला पाहिलं न्यायालय चेंडूला मात्र सोडून दिलं. शफल झाल्यानंतर मात्र या ठिकाणी पंच अगदी मात्र या ठिकाणी फेअर डिसिजन पाहायला मिळतोय. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर एका साईडला दिवेश आपल्याला पाहायला मिळतोय. अपकमिंग यंगस्टर आहे आणि मॅन इन फॉर्म म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं दिवेश या गोलंदाजाकडे. यावेळेला सुंदर ही खासियत आहे, ही स्पेशालिटी आहे. आणि जेव्हा JPL झाली मात्र ज्या पद्धतीने आपण पाहतोय जुचंद्र प्रीमियर लीग मध्ये इमर्जिंग प्लेअर ऑफ द अवॉर्ड मिळाला या गोलंदाजाला आणि तोच दिवेश आपल्याला पाहायला मिळतो. एक प्लॅटफॉर्म मिळालं जातं. ज्या वेळेला मात्र आपण पाहतो लीगच्या मॅचेस असतात त्यावेळेला मात्र प्रत्येक गावागावातील मात्र टॅलेंट हे उभारण्याचा प्रयत्न करताना पाहायला मिळतात आणि नवीन चेहरे मात्र प्लेइंग 11 मध्ये पाहायला मिळतात आणि त्यामध्ये दिवेशला मात्र या ठिकाणी बढती मिळाली, प्रमोट केलं गेलंय.
मोठा फटका मारण्याचा प्रयत्न दीपेश पाटील यावेळेला डिरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न होता. रवी वाघमारेला कदाचित या ठिकाणी बॅक टू द पॅव्हिलियनच्या रस्त्याला यावं लागलं असतं, परंतु या ठिकाणी नशिबाची साथ मिळते रवी या फलंदाजाला. आणि धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या 10 धावा 3 चेंडूच्या समाप्तीनंतर. एमसीसी मालजीपाडा आणि यानंतर समीक्षा टायगर बापाणे या दोन संघांमध्ये सामना पाहायला मिळेल. खोलवर चेंडू होता, गुड डिलिव्हरी, बॅक टू द बॉलर खेळला गेला. कैवल्य पाटील बंधू मात्र वेगाने येत आहेत, मात्र बॅकअपसाठी निखिल पाटील या ठिकाणी पाहायला मिळतात. तत्पूर्वी एकच धावेवर सॅटिस्फाईड व्हावं लागेल. ब्रँडेड स्पोर्ट्सचे मालक आहेत जे आपल्याला पाहायला मिळतात कैवल्य पाटील. धावांची गती स्कोरबोर्डवर लागली जाते. 11 धावा 11 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या जातात. एक चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये दोन संघांमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदा गोलंदाज दिवेश आपल्या गोलंदाजी मार्कवर येताना. यावेळेला मितेश शिंगोटीचे मात्र यावेळेला आपण पाहतोय जबरदस्त करारा प्रहार पाहायला मिळतोय. सुंदर बॅटचं एलिव्हेशन, मॅग्निफिसंट टायमिंग बाय मितेश शिंगोटे. सुपर टायमिंग, मॅक्झिमम 6 धावा. हे गावागावात नावाची चर्चा आहे हो खरोखर, गावागावात नावाची चर्चा आहे हो खरोखर, दादा आहे हो खरोखर. जितेंद्र ठाकूर साहेब धुरंधर आहेत एक नंबर. जितेंद्र ठाकूर 17 रन्स 17 धावा या फलकावर दुसऱ्या षटक. प्रगतीपथावर 5 चेंडूचा खेळ झालाय, मात्र धावांची गती 17 धावा या फलकावर पाहायला मिळत आहेत. एमसीसी मालजीपाडा आणि समीक्षा टायगर बापाणे चला दोन्ही संघाचे कर्णधार आपण टॉस करण्यासाठी मात्र यावेळेला रेडी राहायचंय. 2 षटकानंतर पहिला सामना असेल दुसऱ्या फेरीतील. 5 चेंडूचा खेळ झालाय. जबरदस्त मितेश शिंगोटे ज्यासाठी ओळखला जातो अष्टपैलू खेळाडू म्हणून, ज्याच्याकडे पाहिलं जातं. आणि सुंदर मॅक्झिमम 6 या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे, ज्याच्या बॅटमधून 2 षटकार आलेले आहेत, 3 सिंगल पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदा गोलंदाज यावेळेला मात्र मितेश शिंगोटीचा हा फटका पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा सुपर टायमिंग, इझिली डन अँड लुक ॲट द डिस्टन्स, दॅट्स अ मॅसिव्ह हिट आउट ऑफ द ग्राउंड. 6 धावा. असा एकच आमदार झाला ज्याने खासदार निवडून आणला. बहुजनांशी आनंद झाला, भाव त्यांच्या मनीचा जाणला. बहुजन विकास आघाडीचा झेंडा फडकत राहणार हाय, फडकत राहणार हाय. शिट्टी वाजणार हाय रे दादा, शिट्टी वाजणार हाय, फक्त शिट्टीच वाजणार. धावांची गती जर आपण पाहिली तर 23 धावा या फलकावर आपल्याला पाहायला मिळत आहेत. द ग्रेट मराठा जुचंद्र संघ, द ग्रेट मराठाचे संस्थापक आदरणीय सन्माननीय मोहनदादा पाटील या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. एक चांगलं सामाजिक बांधिलकी नसानसामध्ये ज्यांच्या आहे, गोड स्वभाव नेहमीच आपल्याला पाहायला मिळतो आणि सर्वांना घेऊन चालणारा एक असं व्यक्तिमत्व आदरणीय मोहनदादा पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांच्या समेत निलेजी मात्रे. यावेळेला मात्र सुपर टायमिंग, रवी वाघमारेच्या बॅटमधून मात्र एक देखणा फटका पाहायला मिळतोय. ग्लोरियस शॉट, छोटा पॅक बडा धमाका, वर्ड शॉट. 6 धावा. विरोधक ते येतील समोर, त्यांचे चालणार नाही जोर. धावांची गती जर आपण पाहिली पुन्हा एकदा मात्र यावेळेला सरळ बॅटने जरूर धावा मात्र या ठिकाणी पाहायला मिळत आहेत आणि सरळ चेंडू निघून जाईल. हा ना करता करता चेंडू मात्र यावेळेला आपण पाहतोय चेंडूला स्टॉप केला जाईल का. 2 धावा आणि तिसऱ्या धावेसाठी निघाले होते, परंतु या ठिकाणी आपण पाहतोय फलंदाज बाद होण्याचा यावेळेला फलंदाज बाद होण्याचा प्रयत्न जरूर केला गेला आणि ज्या पद्धतीने आपण पाहतोय फलंदाज बॅक टू द पॅव्हिलियन. आमचे आप्पा हे आहेत थोर, वसई विरार प्रमाणे पालघर सुधरून जाणार हाय, सुधरून जाणार हाय. शिट्टी वाजणार हाय रे दादा, शिट्टी वाजणार हाय, शिट्टी वाजणार हाय रे दादा, शिट्टी वाजणार हाय. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर जाऊन पोहोचते ते एकंदरीत 31 रन्स.
ऑन साईडला सुरेख पद्धतीने दिवेश कोणतीही चुकी करत नाहीये. फलंदाज या ठिकाणी आपण पाहतोय, फलंदाज बाद होताना आपण पाहू शकाल. धावांची गती जर आपण पाहिली तर 31 रन्स 31 धावा या फलकावर पाहायला मिळतात. द ग्रेट मराठा जुचंद्र या संघाची स्थिती. एका साईडला काव्य 11 अंकुश स्मृती दत्ताळी जुचंद्र हा सामना आपल्याला पाहायला मिळतो. तर एका साईडला आता मात्र टॉस थोड्याच वेळात या ठिकाणी पाहायला मिळेल. MCC मालजीपाडा वर्सेस समीक्षा टायगर जुचंद्र या दोन संघांमध्ये सामना पाहायला मिळेल. घेऊया एक छोटासा ब्रेक आणि लगेच येऊया मैत्रीच्या आतमध्ये. असले किती हुजूर आमचे आप्पा हे आहेत थोर. आमचे आप्पा हे आहेत थोर. आमचे आप्पा हे आहेत थोर. वसई विरार प्रमाणे पालघर सुधरून जाणार हाय, सुधरून जाणार हाय. शिट्टी वाजणार हाय रे दादा, शिट्टी वाजणार हाय, शिट्टी धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर एकंदरीत आपल्याला पाहायला मिळते. 31 धावा 31 रन्स. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. यावेळेला स्वप्नील मुकादम पूर्णपणे बीट होत आहेत. साईडला नंदकुमार लेगबाईचा इशारा विरल नायर यांच्या माध्यमातून. एकेरीने धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर जाऊन पोहोचते. 32 धावा 32 रन्स ऑन द बोर्ड लागल्या आहेत. एका साईडला संघ पाहायला मिळतो काव्य 11 अंकुश स्मृती दत्ताळी जुचंद्र, तर एका साईडला द ग्रेट मराठा जुचंद्र. या दोन संघांमध्ये सामना पाहायला मिळतोय. आपला काहीतरी अनुभव शेअर करत असताना हितेंद्र भोईर पाती या नावाने जास्तीत जास्त पसंती मिळाले. कैवल्य पाटील बंधू काहीतरी दिलासा देत असताना आपल्या पार्टनरला. आणि या गोष्टी खूप महत्वपूर्ण असतात मैदानाच्या आतमध्ये. एकमेकांना मात्र साथ देणं, सहकार्य करणं. षडंपूलचा फटका नंदू यांचा पाहायला मिळतोय. एकदा वर्जित केली जाईल, दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न असेल का? दिवेश मात्र पुढे सरसावत आहेत. गुड फिल्डिंग. स्वप्नीलने मात्र यावेळेला दुसऱ्या धावेसाठी कॉल केला होता, परंतु पुन्हा एकदा मात्र वेट म्हणून सांगितलं. आणि ज्या पद्धतीने आपण पाहतोय की धावांची गती फलकावर जाऊन पोहोचते. 33 रन्स 33 धावा. तिसरे षटक हे प्रगतीपथावर आहे. हितेंद्र भोईर पातीचं मात्र आतापर्यंत चेंडू फेकून झाले 5. शेवटचा चेंडू असेल. त्यावेळेला मात्र स्कूप करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. चेंडू आणि फळीचा व्यवस्थित समन्वय होत नाहीये आणि चेंडू जितेश पाटील बंधू याच्या हातामध्ये थोडेसे फंबलिंग झाले होते. धाव घेण्याच्या प्रयत्नात होते स्वप्नील, परंतु नंदू यांनी मात्र मनाई केली. आणि यावेळेला आपण पाहिलं तर 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते 33 धावा 11च्या सरासरीने. द ग्रेट मराठा जुचंद्र या संघाची स्थिती आपल्याला पाहायला मिळते. शेवटचं आणि अंतिम षटक आपल्याला पाहायला मिळेल. या षटकानंतर टॉस साठी जाणार आहोत. त्या ठिकाणी MCC मालजीपाडा वर्सेस समीक्षा टायगर जुचंद्र. धावांची गती 33 रन्स 33 धावा. चौथं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज गोलंदाजी मार्कवर बहुजन विकास आघाडी ससूनवगर पुरस्कृत ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. गेल्या मॅचचा ज्या पद्धतीने आपण पाहतोय 10 चेंडूमध्ये 30 धावांची सुपर बॅटिंग करत असताना अमित कामणकर आपण यायचं आहे स्टेजवर. या मुख्य मंचावर पाहुण्यांच्या उपस्थितीने थोडंसं पेंडिंग राहिला होता. जो मॅन ऑफ द मॅच प्लेअर ऑफ द मॅच आपण पाहतोय सामनावीरचा पुरस्कार या ठिकाणी सन्मानित केलं जाईल. जबरदस्त क्रॅकिंग स्ट्रोक पाहायला मिळाले. 10 चेंडूमध्ये 30 धावांचं योगदान दिलं. 300च्या स्ट्राईक रेटने खेळत असताना तर मिस्टर अमित कामणकर. धावांची गती फलकावर या ठिकाणी पाहायला मिळते ते एकंदरीत 33 रन्स 33 धावा. शेवटचं आणि अंतिम षटक आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतंय. नंदकुमार एक उत्कृष्ट खेळाडू म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. खूप वर्षांचा दांडगा अनुभव या खेळाडूच्या पाठीमागे आहे. अनुभवाची शिदोरी आपल्याला पाहायला मिळते. अप्रतिम सुरेख पद्धतीने या पण भावेशजी पाटील यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी मॅन ऑफ द मॅच अमित कामणकर यांना सन्मानित केलं जाईल. वेल प्लेट अमित. सुपर बॅटिंग करत असताना आपण पाहिलं. आणि ही मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी जर आपण पाहिली तर कोणी स्पॉन्सर केले तर कैलासवासी रेवती मनोज मात्रे स्मरणार्थ श्री समीर रमेश वारंग सौजन्य यांनी केलेले आहे. जितेश पाटील याच्या हातामध्ये चेंडू. नंदकुमार यांच्या खेळीला पूर्ण विराम आहे का? तर मात्र यावेळेला आपण पाहतोय ज्या पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. फलंदाज बाद होतोय. बॅक टू द पॅव्हिलियन. असले किती हुजूर आमचे आप्पा हे आहेत थोर. आमचे आप्पा हे आहेत थोर. आमचे आप्पा हे आहेत थोर. वसई विरार प्रमाणे पालघर सुधरून जाणार हाय, सुधरून जाणार हाय.
धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर जाऊन पोहोचते ते एकंदरीत 33 धावांवर स्थिरावले गेले. सुंदर गोलंदाजीचं पृथक्करण पाहायला मिळतं ते पंकजच्या माध्यमातून, स्ट्रेट ड्राईव्हच्या माध्यमातून खेळला गेलाय. निखिल पाटील वेगाने मात्र पुढे सरसावतोय. तत्पूर्वी एक धाव वर्जित केली जाते. एकेरीवर सॅटिस्फाईड व्हावं लागेल. एकेरीने धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या 34 रन्स, 34 धावा. चेंडू फेकून झालेत आतापर्यंत. 3 चेंडूचा खेळ झालाय. 3 चेंडूच्या समाप्तीनंतर 34 धावा या फलकावर पाहायला मिळत आहेत. एका साईडला द ग्रेट मराठा जुचंद्र, काव्य 11 अंकुश स्मृती दत्ताळी जुचंद्र या दोन संघांमध्ये सामना. फुलटा चेंडू होता, ऑन साईडला खेळला गेलाय. चेंडू मात्र यावेळेला निघून जाईल. तत्पूर्वी एक धाव. कल्पेश मात्र पुढे सरसावतात. बॅकअप चांगला मिळतोय त्या ठिकाणी दिवेशच्या माध्यमातून. तत्पूर्वी 2 धावा काही रोखूच शकणार नाहीयेत आणि धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर जाऊन पोहोचते ते एकंदरीत 36 धावा, 36 रन. यानंतर होणारा सामना MCC मालजीपाडा आणि समीक्षा टायगर जुचंद्र या दोन संघांमध्ये सामना पाहायला मिळेल. दोन्ही संघाचे कर्णधार आपण उपस्थित राहायचं आहे टॉस बॉक्स मध्ये. यावेळेला पाहिलं शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. हे मात्र ठाऊक आहे फलंदाजांना, प्रत्येक फलंदाजांना ठाऊक आहे आणि त्या अनुषंगाने मात्र आपण पाहतो कोणत्याही प्रकारचा आर्ग्युमेंट करण्याचा निर्धार सुद्धा ठेवत नाहीत. मनात तो संदेह सुद्धा नसतो, कारण काही खेळाडू खेळतात परंतु वाईटचे इशारे मागतात. यावेळेला मात्र घुटना टेक तमाशा देख AB डिव्हिलियर्स कॉपी बुक स्टाईल मध्ये चेंडूला फेकून दिलाय. ब्रँडन मॅक्युलमची आठवण करून देणारा हा पटका आणि खास करून ग्लेन मॅक्सवेल कॉपी बुक स्टाईल मध्ये चेंडूला फेकून दिलाय. 6 धावा. आमचे आप्पा हे आहेत थोर, आमचे आप्पा हे आहेत थोर, आमचे आप्पा हे आहेत थोर. वसई विरार प्रमाणे पालघर सुधरून जाणार हाय, सुधरून जाणार हाय. शिट्टी वाजणार हाय रे दादा, शिट्टी वाजणार हाय, शिट्टी वाजणार हाय रे दादा, शिट्टी वाजणार हाय. शिट्टी वाजणार हाय रे दादा, शिट्टी वाजणार हाय, शिट्टी वाजणार हाय रे दादा, शिट्टी वाजणार हाय. या आपण टॉस बॉक्स मध्ये जाणार आहोत. तर धावांची गती झालेली आहे ते एकंदरीत आपल्याला पाहायला मिळते ती 42 धावा, 42 रन्स, 43 रन्स ट्विन असतील. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय तेजस सुंदरे, तदनंतर आपण पाहतोय भूपेंद्र, अर्थातच भवानी या नावाने जास्तीत जास्त ज्यांना पसंती मिळाले मितेश शिंगोडे असतील, रवी वाघमारे, तदनंतर विनोद परेट आपल्याला पाहायला मिळतात. निलेश मात्रे गोल्डन सिक्सर ज्यांच्या माध्यमातून आपण पाहतो खूप वेळा आपण पाहतोय. मोहनदादा पाटील एक नेहमीच गोड स्वभाव आपल्याला पाहायला मिळतो. सामाजिक बांधिलकी द ग्रेट मराठा जुचंद्रचे संस्थापक आहेत. तदनंतर या ठिकाणी 2 क्षेत्ररक्षक ज्या पद्धतीने आपल्याला पाहायला मिळतात मैदानाच्या आतमध्ये जाताना. भावेश पुणेकर आमच्या कॉमेंट्री स्टुडिओमध्ये आहेत. चला या आपण टॉस बॉक्समध्ये जाणार आहोत आणि टॉस बॉक्समध्ये त्या ठिकाणी मंथनजी करत आमचे साथी समालोचक आहेत आणि त्यांना विनंती करेन की आपण टॉस बॉक्समध्ये हजर राहावं. MCC मालजीपाडा आणि समीक्षा टायगर जुचंद्र दोन्ही संघाच्या कॅप्टन्सना विनंती आहे की आपण टॉस बॉक्स जवळ टॉस करण्यासाठी यायचं आहे. समीक्षा टायगर संघाचे कर्णधार इथे आलेले आहेत. विनयजी पाटील यांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल केला जाणार आहे. चला मालजीपाडा संघाचा कर्णधार त्वरित टॉस करण्यासाठी इथे यायचा आहे. जर पहिलं सत्र संपलं असताना आपण जर पाहायला गेलं तर ही धावफलक होती 42 धावा या स्कोर कार्ड वरती आपण पाहिल्यात तर 43 धावांचं टार्गेट आहे. समोर चेंडू आहे 24चा. चला मालजीपाडा संघाचा कर्णधार लगेच यायचा आहे. बराच वेळ तिथे घेतला जातो टॉस करण्यासाठी. चला MCC मालजीपाडा संघाचा कर्णधार प्लीज लवकरात लवकर या. माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर वेळेची दिरंगाई न करताना आपण टॉस करण्यासाठी यायचंय, अन्यथा पॅनलाइज दिलं जाईल. केवळ मात्र स्ट्रिक्टली आहे ते या ठिकाणी आयोजक. वेळेचं भान ठेवणं, वेळोवेळी जाणणं खूप गरजेची गोष्ट आहे मित्रांनो.
MCC पॅनलाइज कोणालाच आवडणार नाही म्हणून पॅनलाइज जसं कॉल केला तसं मात्र या ठिकाणी MCC मालजीपाडा संघाचे कर्णधार या ठिकाणी उपस्थित होत आहेत. कारण आयोजकांना सुद्धा पॅनलाइज देणं हे मात्र आवडत नसतं, परंतु ती वेळ येते म्हणून पॅनलाइजला सामोरे जावं लागतं तुम्हाला. या आपण टॉस बॉक्समध्ये जाऊया मंथन करत. त्या ठिकाणी असतील आमचे साथी समालोचक. चला दोन संघाचे कर्णधार इथे आलेले आहेत. विनयजी पाटील यांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल होणार आहे. एका बाजूला आहे मालजीपाडा संघ, एका बाजूला आहे समीक्षा टायगर संघ. आमदार चषक आणि शिटी असं कॉइन वरती आहे. कोण कॉल देत आहे? मालजीपाडा. आमदार चषक हा कॉल इथे आलेला आहे आणि आता मात्र शिटी नाणेफेकीचा कौल मात्र हरला आहे. तर मात्र इथे समीक्षा टायगर संघाने नाणेफेकीचा कौल जिंकलेला आहे. काय निर्णय असणार आहे? क्षेत्ररक्षण फिल्डिंगचा निर्णय असणार आहे. कोण गोलंदाज आपल्याकडे असतील? हेमंत, विनोद, कल्पेश आणि विवेक. नक्कीच तुम्हाला या मॅचसाठी मी शुभेच्छा देतोय. आणि एका बाजूला आहे आता मात्र फलंदाजीसाठी आमंत्रित तुम्हाला केलेलं आहे. कशा पद्धतीची रणनीती, काय गेम प्लॅन असणार आहे? प्लेइंग 11 मध्ये कुठला चेंज आहे का काही सेम प्लेइंग 11 घेऊन तुम्ही खेळणार आहात? प्लेइंग 11मध्ये एक चेंज होईल. एक गोलंदाज आलेला आहे सनी पाटील म्हणून, बस. नक्कीच. चला तुम्हाला देखील आम्ही शुभेच्छा देतो या मॅचसाठी. आपण पुन्हा एकदा वळणार आहोत कॉमेंट्री बॉक्समध्ये. आपण पाहत आहात आमदार चषक 2021 बहुजन विकास आघाडी पुरस्कृत ही स्पर्धा. पहिल्याच चेंडूवर मात्र लेग बाईचा इशारा विरल नायर यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. जिथे पाटील यांच्या पॅडला जाऊन चेंडू आदळला होता. यावेळेला मोठा फटका दीपेश पाटील मारण्याच्या प्रयत्नात जरूर होते, मात्र यावेळेला भूपेंद्र पुढे सरसावतायत, फेकी करतायत. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर मितेश शिंगोटे व्यवस्थित यावेळेला कलेक्ट करत नाही आहेत आणि तत्पूर्वी धावांची गती 2 ने पुढे सरसावून, कारण जेव्हा रनिंग बिटवीन द विकेट मध्ये माहीर जेव्हा आम्ही नाव घेतो तेव्हा मात्र जितेश पाटील बंधू आणि दीपेश यांच्या माध्यमातून खूप रनिंग बिटवीन द विकेट खूप मोठ्या प्रमाणात पाहिली जाते. काव्य 11 अंकुश स्मृती दत्ताळी जूचंद्र आपण पाहतोय. ही ज्या पद्धतीने हा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. एका साईडला द ग्रेट मराठा जूचंद्र हा संघ आपण पाहतोय. टोटल जर आपण पाहिले तर यावेळेला ठेवली गेली जी विजयासाठी आपण पाहतोय 43 रन्स, 43 धावांचं लक्ष्य हे समोर आहे. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर गेल्या मॅच मध्ये सुद्धा 43 रन्स हव्या होत्या. पंचांकडे दाद मागितले गेले होते. लेग लान्स केला जातोय. चेंडूचा पाठलाग करेपर्यंत चेंडू मात्र यावेळेला आपण पाहू शकतायत लॉंग स्टॉप रिझनला 2 धावा काही रोखूच शकणार नाहीयेत आणि दुहेरी आणि धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावर ते एकंदरीत 5 धावा. सुंदर मॅनेजमेंट या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतं. दीपेश पाटील जे आपण पाहू शकतायत मैदानाच्या आतमध्ये आहेत, त्यांचेच बंधूच्या नेतृत्वाखाली, खऱ्या अर्थानं अमितदादा पाटील यांच्या नेतृत्वाखाली आजचा ग्रँड फिनालेचा दिवस नाईटची स्पर्धा 1 लाखाची पाहायला मिळते. अमितदादा पाटील यांच्याकडून सुद्धा शुभेच्छा आहेत या दोन्ही संघाला. ऑफ साईडला सुरेख पद्धतीने चेंडूला वळवलं गेलं. एकदा वर्जित केली जाते. बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न केला गेला. बॅकफुट पंच ज्याला म्हटलं जातं. एक धाव येते आणि धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या 6 धावा. चेंडू फेकून झाले आतापर्यंत 4 चेंडूचा खेळ झालाय. 4 चेंडूच्या समाप्तीनंतर 6 धावा या फलकावर पाहायला मिळतात. षटक क्रमांक पहिला आहे आणि पहिल्या षटकातील आतापर्यंत चेंडू फेकून झाले ते 4, धावसंख्या जाऊन पोहोचते 6. जितेश पाटील बंधू ज्या खेळाडूच्या नावावर 2 वेळा 6 चेंडूवर 6 षटकार ठोठावण्याची किमया आहे तोच खेळाडू आपण पाहतोय. परंतु यावेळेला आपण पाहतोय थोडंसं संघर्ष करतोय मैदानाच्या आतमध्ये. संघर्षाशिवाय जीवन नाहीये, हा निसर्गाचा नियमच आहे. संघर्ष तुम्हाला करावाच लागणार आहे, कारण संघर्ष केल्यानेच मात्र यश प्राप्त होत असताना आपण पाहतो. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या 6 धावा. चेंडू फेकून झाले ते आतापर्यंत 5 चेंडूचा खेळ झालाय. मितेश शिंगोटे एक अष्टपैलू खेळाडू कसा असावा याचं परिपूर्ण मात्र या ठिकाणी भ्रांत असलेला खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर जितेश पाटील बंधू. काव्य 11 यावेळेला पाहतोय. अंकुश स्मृती दत्ताळी जूचंद्र संघ सेकंड इनिंग मध्ये 43 धावांचा पाठलाग करताना निलेश मात्रे मिडावरून मात्र शॉर्ट मिड ऑफला या ठिकाणी घेतलं गेलंय. क्षेत्ररक्षकाच्या भूमिकेत पुन्हा एकदा गोलंदाज. यावेळेला मात्र जितेश पाटील बंधू कशासाठी ओळखला जातो तर एक मोठ्या फटक्यांमध्ये तब्दील करण्यासाठी ओळखला जातो. गुड शॉट. 6 धावा. मॅग्निफिसंट टायमिंग. 6 धावा येतात.
तुझे मी जत्रला चैता पाकाचे महिन्याने येईन तुझे मी जत्रला माझी वरदेवी आईचे कामथर गावाला माझी वरदेवी आईचे कामथर गावाला चैता थँक्यू पाकाचे थँक्यू महिन्याने वेलकम बॅक. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या 12 धावा. गुड स्टार्ट यावेळेला पाहायला मिळते. सुंदर स्टार्ट या ठिकाणी करून दिले गेले. धावांची गती 12 धावा. विनोद परेट आपण पाहू शकताय थोडंसं इंजुरीने त्रस्त होता, परंतु पुन्हा एकदा उभारी घेताना आपल्याला पाहायला मिळतोय. उदरनिर्वाहासाठी मात्र मुंगफलीवाले सुद्धा आपण पाहतोय. मुंब्रावरून खास करून प्रत्येक ठिकाणी मात्र त्यांचं आपण पाहतो उदरनिर्वाहासाठी ते पोहोचतात. धावांची गती फलकावर 12 रन्स ऑन द बोर्ड लागल्या आहेत. गोलंदाज विनोद यावेळेला पाहिलं न्यायालय खूपच बाहेर असल्या कारणानं पंच आशुतोष व्यवहारे वळतायत, वाईटचा इशारा करतायत. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर जाऊन पोहोचते ते एकंदरीत 13 रन्स. 13 धावा या फलकावर आपल्याला पाहायला मिळतात. कव्वे 11 अंकुश स्मृती दत्ताळी जुचंद्र आपण पाहतोय या दोन संघांमध्ये द ग्रेट मराठा जुचंद्र. यानंतर मात्र MCC मालजीपाडा वर्सेस समीक्षा टायगर जुचंद्र या दोन संघांमध्ये सामना पाहायला मिळेल. ऑन साईडला दीपेश पाटीलचा फटका मिसटायमिंग जरूर झालाय. भूपेंद्र मात्र भवानी पुढे सरसावतायत. व्हेरी नाईस फिल्डिंग, व्हेरी गुड थ्रो. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर एक धावेवर सॅटिस्फाईड व्हावं लागेल. बॅकअपसाठी तेजस सुंदरे मात्र पुढे सरसावले गेले होते. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या 14 धावा. 14 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या आहेत. बहुजन विकास आघाडी ससू नवकर पुरस्कृत आमदार चषक 2021चा हा शानदार सोहळा आपल्याला पाहायला मिळतोय. आमच्या लाडक्या क्रिकेट रसिकांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करीत आहोत या क्रीडा नगरीमध्ये. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर विनोद परेट उजव्या हाताने. फुलटॉस चेंडू आणि अशा चेंडूला मात्र सोडणार नाहीयेत. फुलटॉस चेंडू आला म्हणजेच तोहफा आहे आता कबूल किया. गिफ्ट दिलं होतं स्वीकारलं. जितेश पाटील यांच्या बॅटमधून 6 धावा येतात. गुड शॉट. चैता पाकाचे महिन्याने येईन तुझे मी जत्रला माझी वरदेवी आईचे कामथर गावाला 20 धावा या फलकावर. जितेश पाटील बंधू, ज्यांचे बंधू मात्र चेतन पाटील चँग थोड्याच वेळात मात्र इन ऍक्शन मध्ये मात्र नेक्स्ट मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळतील. यांच्या माध्यमातून संपर्क साधा. 13, 14, 15, 16, 17 नाईट स्पर्धा साई प्रतिष्ठान पुरस्कृत अंकुश मोती चषक मिथुनजी सतीश पाटील यांच्या माध्यमातून ती स्पर्धा. यावेळेला मात्र हेलिकॉप्टर शॉट, सुपर टायमिंग. चेंडू मात्र यावेळेला समालोचन कक्षेला अभिवादन करण्यासाठी 1 बाउन्स चौकार. गुड शॉट. थँक्यू टीचर, थँक्यू. वेलकम बॅक. धावसंख्या जर आपण पाहिली तर 24 रन 24 धावा. अजून सुद्धा 19 धावांचं लक्ष्य आहे. पुन्हा एकदा गोलंदाज उजव्या हाताने गोलंदाजी करण्यासाठी सज्ज. यावेळेला मोठा फटका मारण्याचा प्रयत्न मात्र हा झेल खूप महत्वपूर्ण आणि तेजस असं वाटलं होतं की भूपेंद्रकडे पाहत असताना असं वाटलं झेल मात्र या ठिकाणी सुटला जाईल, परंतु तेजसने जीवाची आकांक्षा केली. कॉन्सन्ट्रेशन ठेवलं. प्रेझेन्स ऑफ माइंड काय असतं, कॉन्सन्ट्रेशन काय असतं हे मात्र दाखवलं. चांगलं जजमेंट आणि फलंदाज बाद. कामथर गावामध्ये माझी वरदेवी आई शोभते साध शृंगाराच्या मध्ये या भिवंडी शहरामध्ये मंदिर कामतघर गावामध्ये माझी वरदेवी आई शोभते साध शृंगाराच्या मध्ये मान कुंभऱ्याचा मी दीन तुझे गोचरणाला मान कुंभऱ्याचा मी दीन तुझे गोचरणाला. थँक्यू टीचर, थँक्यू. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या 24 रन्स 24 धावा. चेंडू फेकून झालेत. विजय कांबळे आम्हाला दर्शवत आहेत की चेंडू फेकून झाले. 4 चेंडूचा खेळ झालाय. आता मात्र विजयासाठी अजून सुद्धा 19 धावा आहेत. ते येणारे चेंडू आहेत तुमच्याकडे 14 आणि 14 चेंडूमध्ये 19 धावा. दीपेश पाटील एका साईडला मिस्टर कैवल्य पाटील बंधू या नावाने जास्तीत जास्त ज्यांना पसंती मिळाले. टेनिस क्रिकेट विश्वामध्ये आउट ऑफ इंडिया जाऊन सुद्धा चांगल्या प्रकारचं प्रदर्शन केलंय. मात्र दीपेश पाटील छोटा पॅक बडा धमाका. सुपर टायमिंग सहित चेंडूला मात्र वळवलं गेलं. चेंडू सीमारेषा बाहेर. 6 धावांकरता. दॅट्स अ मॅसिव्ह हिट आउट ऑफ द पार्क. 6 धावा. कामतघर गावाला
आता मात्र यावेळेला आपण पाहतोय 13 चेंडू आणि 13 धावा हे सामन्याचं समीकरण आपल्याला पाहायला मिळतं. विनोद परेट खूप महागडा ठरला गेलाय. 2 षटकार, 1 चौकार, 1 सिंगल, 1 वाईट अशा पद्धतीने मात्र आतापर्यंत 18 धावा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात, खर्च केल्या जात आहेत. यावेळेला दीपेशचा हा पुलचा फटका पाहायला मिळतोय. पुलचा फटका मात्र यावेळेला आपण पाहतोय पॉवरफुल, सक्सेसफुल अँड वंडरफुल शॉट. 6 धावा, क्रॅकिंग स्ट्रोक पाहायला मिळाला. इनक्रेडिबल इनिंग. 6 धावांसहित संघ जाऊन पोहोचते 36. विजयासाठी आता मात्र 7 धावांचं लक्ष. गुड बॅटिंग बाय दीपेश केदारनाथ पाटील. तर विजयासाठी जर आपण पाहिलं तर 7 धावांचं लक्ष आहे. ही स्पर्धा पाहतोय बहुजन विकास आघाडी ससू नवघर पुरस्कृत आमदार चषक 2021च्या माध्यमातून या स्पर्धेचं आयोजन नियोजन. यानंतर होणारा सामना MCC मालजीपाडा वर्सेस समीक्षा टायगर जुचंद्र या 2 संघांमध्ये सामना पाहायला मिळेल. दोन्ही संघ बलाढ्य आहेत. ते 2 सामन्यांमध्ये सुरू असलेल्या सामन्यांमध्ये दोन्ही संघ एकाच गावातून बिलॉंग करताना पाहायला मिळतात. द ग्रेट मराठा जुचंद्र अँड काव्य 11 अंकुश स्मृती दत्ताळी जुचंद्र हे आपण पाहतो टायटल. खूप चांगल्या प्रकारचं टीम मॅनेजमेंट या स्पर्धेच्या माध्यमातून केवळ मात्रे त्यांनी सुंदर मात्र टीम मॅनेजमेंट केलं गेलंय. आणि जेव्हा जेव्हा जुचंद्रचं नाव येतं तेव्हा तेव्हा सागर भोईर यांचं नाव आवर्जून आम्ही उल्लेख करतो. त्यांच्या माध्यमातून टीम मॅनेजमेंट महेंद्र भगत या ठिकाणी उपस्थित होताना भरपूर वेळेनंतर. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या 37 धावा. ऑफ साईडला मात्र डिफेन्स दाखवला गेला होता. कैवल्याला माहिती आहे दीपेश पाटीलचे बॅट तळपले तर आपण एक शांत चित्ताने फक्त सिंगल काढून दीपेशला आपण या ठिकाणी इन्व्हाइट करूया नॉन स्ट्राईक एंडवरून यावेळेला स्ट्राईक एंडकडे. आणि तत्पूर्वी मात्र जर आपण पाहिलं तर हुकच्या फटक्यात चेंडू सीमारेषा पार चौकार. दीपेश पाटीलच्या बॅटमधून पुन्हा एकदा दमदार चौकार. 4 धावा. धावसंख्या 41. विजयासाठी मात्र आता आपण पाहतोय 2 धावांचं लक्ष असेल. लगातार 3 चेंडूवर 3 षटकारांसाठी आपण पाहतोय धनंजय म्हात्रे साहेब यांच्याकडून 500 रुपये आहे. चौकार जरी ठोठावले तरी सुद्धा मात्र आपण पाहतो 500 रुपयांचं कॅश प्राइज आहे. सुनीलजी म्हात्रे साहेब यांच्याकडून आपण पाहतो बॅक टू बॅक 2 षटकार ठोठावा आणि 500 रुपये मात्र त्या फलंदाजाला मिळतील. पहिलाच फलंदाज असेल तो. मात्र बॅक टू बॅक 2 षटकार ठोठावल्यानंतर त्यांना 500 रुपये मिळतील. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर या ठिकाणी पाहायला मिळते. ते एकंदरीत 42 धावा. 42 रन्स ऑन दी बोर्ड लागला. आता स्कोर इज लेवल. विजयासाठी 1 धावेची आवश्यकता. विजयाचा सुगंध दरवळताना पाहायला मिळतोय काव्य 11 अंकुश स्मृती दत्ताळी जुचंद्र. कुणाल पाटील यांची सुद्धा अनुपस्थिती पाहायला मिळते. यावेळेला पाहतोय चेंडू बराच वेळ हवेत आणि विजयावर शिक्कामोर्तब केला जातोय. कॉंग्रॅच्युलेशन काव्या 11 अंकुश स्मृती दत्ताळी स्फोट जुचंद्र अँड हार्ड लक द ग्रेट मराठा जुचंद्र. बोला भाई पटकन. चला मॅन ऑफ द मॅच या ठिकाणी आपण पाहतोय मिस्टर दीपेश. 7 चेंडू 22 धावा. आदरणीय सन्माननीय द ग्रेट मराठा चे संस्थापक आपण पाहतोय आदरणीय सन्माननीय मोहनदादा. आपणास विनंती करेन आपण व्यासपीठावर या. आपलं या ठिकाणी यथोचित स्वागत सन्मान या ठिकाणी आपण करणार आहोत. MCC मालजीपाडा वर्सेस समीक्षा टायगर जुचंद्र. मॅन ऑफ द मॅच दीपेश पाटील आपण यायचंय. दीपेश सुपर बॅटिंग या वेळेला आपल्याला पाहायला मिळाली. सुंदर फटकेबाजी करत या ठिकाणी आपण पाहतोय दीपेशने 7 चेंडूमध्ये 23 धावा या ठिकाणी ठोठावल्या गेल्या. सुंदर फटकेबाजी करत आपण पाहतोय या ठिकाणी आदरणीय सन्माननीय विनय पाटील यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी आपण पाहतोय दीपेश पाटील यांना मॅन ऑफ द मॅच देऊन सन्मानित केलं जातोय. वेलकम सनी. आपलं हार्दिक स्वागत करीत आहोत या क्रीडा नगरीमध्ये.
प्लेट दिपेश सुपर बॅटिंग अप्रतिम चांगल्या प्रकारचा खेळ मात्र या ठिकाणी साकारला गेला. तर या पण नवीन मॅच नवीन सामना आपल्याला पाहायला मिळतो. मोहनदादा पाटील यांना विनंती करेन की आपण व्यासपीठावर यायचं आहे. आपल्या या ठिकाणी यतूचे स्वागत सन्मान या ठिकाणी करण्यात येईल. एक चांगलं व्यक्तिमत्व सामाजिक बांधिलकी मोहनदादा पाटील यांना विनंती करेन आपण व्यासपीठावर या. चला मॅच स्टार्ट होतोय त्या ठिकाणी आपण पाहू शकाल. थोडंसं मैदानाचा ताबा सोडायचा आहे. मी विनंती करेन खेळाडूंना. जो मॅच आपण पाहतोय आता जो पाहायला मिळेल एका साईडला समीक्षा टायगर जुचंद्र हा संघ पाहायला मिळेल. भूषण मेरे आपल्याला पाहायला मिळतात. वेलकम भूषणजी मेरे. एक चांगलं क्रिकेट ज्यांच्या माध्यमातून सातत्यपूर्ण चेतन पाटील चँग यांच्या माध्यमातून आम्हाला समालोचनेची संधी प्राप्त होते. मिथुन दादा यांच्या माध्यमातून 13, 14, 15, 16, 17 असा टेनिस क्रिकेटचा रणसंग्राम नाईट टुर्नामेंट पाहायला मिळेल. मोहनदादा पाटील आपणास विनंती करेन आपण व्यासपीठावर यायचंय. मोहनदादा मी विनंती करेन आपण व्यासपीठावर या ठिकाणी यायचं आहे. आपलं यथोचित स्वागत सन्मान या ठिकाणी करण्यात येणार आहे. आपण व्यासपीठावर या. चला 2 पंच मैदानाच्या आतमध्ये हेमंतजी वर्तक या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना सुद्धा मी विनंती करेन या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात उपस्थित आहेत. नेहमीच एक दातृत्व पाहायला मिळतं. एक क्रिकेटवरचा अफाट प्रेम करणारा व्यक्तिमत्व आपण पाहू शकता. एका साईडला MCG मालजीपाडा संघ तर एका साईडला समीक्षा टायगर जुचंद्र या 2 संघांमध्ये सामना